हॅलो. हॅलो. आता वाजले करीब 7:45. आजची तारीख आहे 28 डिसेंबर 2016. आता वाजले करीब सकाळचे 7:45 वाजले. आज एवढ्या सकाळी आपण रेकॉर्ड काम करत आहे. मी काफी भिवून राहिलो राव. म्हणजे जसं जसं माझा जॉबची लेंथ वाढून राहिली आहे, 5 ते 6 महिने 7 महिने होऊन राहिले आहे, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येऊन राहिली आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी जर त्याच पोस्टसाठी असेल तर मी ओके आहे. बट समजा जर आपली पोस्ट आपल्यापेक्षा थोडी चांगली आहे, मी एक सुपरवायझर आहे आणि मला समजा एखाद्या हेल्पर सारखं ट्रीट करत असेल ना, तर मला कसं राग येईल. बट आपण काही म्हणू शकत नाही कारण आपण नवीन मुलगा आहे. सो मी काफी भिवून राहिलो, बहुत जास्त भिवून राहिलो. असं भिवून राहिलो का माझी लाईफ, माझे फ्युचर हेच आहे का? मला इथेच ठेकेदारीमध्ये मरायचं आहे का? मी स्वतःला खूप जास्त रिकवर करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. बट ज्याप्रमाणे मी सकाळी उठतो आणि एक नवीन विचार करण्याचा मी प्रयत्न करतो, बट असं झालं काहीच होत नाही राव, नथिंग. आणि नेहमी मी माझ्या जॉबच्या चिंताबद्दल आणि याच्याबद्दलच विचार करत राहतो. आणि जे की चांगलं नाही ना राव. आता जे माझ्यासोबत 8 घंटे जो काही बलात्कार होते राव, तिथेच राहू दे. प्लीज डोक्यात नको आणू. बट चला का होते यार, म्हणजे या डोक्याला काही विचार करण्याला दुसरं काय आहे नाही ना, त्यामुळे या जॉब बद्दलच विचार करते. दुसरं काही नाही. म्हणजे काय, तुला फिल्म मेकर बनायचं आहे, यू हॅव टू फिल्म डिझाईन. राव तू फिल्म डिझाईन कर ना, कशाला तुझ्या जॉबच्या मागे जाऊन राहिला राव. आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. कधी कधी मला बहुत भीती लागते राव का मी का होऊन राहिलो माझ्या लाईफसोबत. मी सकाळी उठल्याबरोबर असे काहून विचार करून राहिलो आहे. मी तरी मी सकाळी उठल्याबरोबर किती माहोल विचार करत होतो. मी माझ्या लाईफला बिकम बेटर बनण्यासाठी बहुत चांगले विचार करत होतो स्वतःबद्दल. सकाळी उठल्याबरोबर मी नेहमी खुश राहत होतो. बट आता पहा ना, मी सकाळी उठलो, सकाळी 6:30, मी रात्री 12 वाजता झोपतो, 11:30 वाजता झोपतो, 6:30 वाजता उठतो. उठल्याबरोबर तयारी केल्यानंतर इथे बसून राहतो आणि त्याच्यानंतर ड्युटीमध्ये करीब 7 वाजून जाते, एकदम कंटिन्यू पूर्ण 12 घंटे. आणि आय जस्ट फील लाईक माय लाईफ इज ओव्हर असं वाटून राहिलंय राव. कारण जरा लाईफमध्ये काही करण्यासाठी, काही अमेझिंग करण्यासाठी त्याला काही आहेच सापडूनच नाही राहिलं राव. नुसता जॉब, सकाळी उठला का जॉब, संध्याकाळी उठला का जॉब, सकाळी उठला का जॉब, त्याच्या मागची टेन्शन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. ना याच्या व्यतिरिक्त तुझ्या लाईफमध्ये दुसरं काय आहे राव? आपल्याला फक्त एकच सोल्युशन आहे, फक्त एक सोल्युशन, पढाई. जोपर्यंत आपण पढाई नाही करणार तोपर्यंत आपलं काहीच नाही होणार. या सर्वात इम्पॉर्टंट थिंग आहे पढाई. मी आतापर्यंत त्याला खूप हलगर्जीपणाने समजत होतो. बट जेव्हा आपण पढाईला, पुस्तकाला आपण मान देत नाही, सन्मान देत नाही, त्याचा आपण अभिमान करत नाही किंवा, तर ते एक प्रकारे नाही का रिटर्न बॅक करते आणि इट्स कम्प्लिटली डिस्ट्रॉय युअर लाईफ. त्यामुळे पुस्तकाची कदर करा राव. तुमच्यापाशी टाइम आहे, तुमच्यापाशी पढाईसाठी वेळ आहे, तर पढाई करा प्लीज. आणि ऍक्च्युली मी तुमच्यासाठी नाही म्हणत, मी स्वतःसाठी म्हणत आहे. आता माझ्यापाशी पढाईसाठी टाइम नाही, बट आता मी जॉब करत आहे आणि सोबत पढाई पण करत आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करत आहे आणि दोन्ही गोष्टी मी हँडल करून राहिलो आहे. आणि या दोन्ही गोष्टी हँडल करण्यामध्ये माझा काही स्वतःचा असा काही इंटेन्शन नाही. मला या फील्डमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये काहीच करायचं नाही. याची पढाई करून पण मला माझ्या लाईफमध्ये काही अमेझिंग बनवायचं नाही आहे. मला फिल्म मेकिंगमध्ये जायचं आहे. बट मुंबईमध्ये सेटल होण्यासाठी आपल्याला या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत.
आपल्याला पढाई करायची आहे, आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे, आपल्याला बिकम बेटर जॉब घ्यायचा आहे. साला काहून राहिलं राव लाईफमध्ये साला हे बहुत. आजची 28 तारीख आहे, 28 डिसेंबर आहे, करीब 3-4 दिवसानंतर न्यू इयर इव्ह आहे आणि मी किती एक्साइटमेंट राहतो राव, बहुत जास्त. बट हा जॉब आणि हे जे लोक आणि माझ्या लाईफमध्ये होणारे जे काही आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. मला वाटते कधी कधी पळून जावं, त्याला कधी कधी वर्धेत जावं, कधी कधी मित्रांसोबत थोडंसं हँग आउट करावं. इट फील्स गुड, इट फील्स रिअली नाईस टू मी. कारण तेव्हा काही ॲम्बिशन्स नसते, तेव्हा काही अचीव करायचं नसते, तेव्हा बस फक्त खुश राहायचं असते राव. तेव्हा बस बाकी काही टार्गेट्स वगैरे काही नाही. तेव्हा बस आपल्याला दिसते का बस मित्रांसोबत राहिले ना आपल्याला बहुत मजा येते राव. बस आय एम स्केअर्ड. I really scared. I don't know why, but I really scared. मी काफी भिवून राहिलोय राव माझ्या लाईफ सोबत आणि या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत होऊन राहिल्या. इट्स नॉट कूल. आणि मला वाटतं याच्यात थोडीशी आपल्याला मेहनत कमी पडून राहिली, त्यामुळे आपल्याला थोडंसं करावं लागत आहे अशा गोष्टी. राव मला भूक तर बहुत लागली राव आता, बट अजूनपर्यंत डब्बा आलेला नाही, मामाजी अजूनपर्यंत आलेली नाही आहे. मला जॉबला जायचं आहे आणि आता माझ्यापाशी फक्त 6 मिनिट बाकी आहे. सो आय शुड प्रॉब्ली क्विट. लाईफमध्ये असे डिसिजन घ्यावंच लागतं राव, कधी कधी चांगले, कधी कधी वाईट. याच्यापासून भ्या नाही लागत, याच्यापासून बस याचा सामना करावा लागते. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल नसेल, बस फक्त समोर जात राहा बस. काय भिवू नका तुम्ही आणि बस समोर जात राहा. आज एवढंच. थँक्यू.